आज नवीन एंट्री जी आहे ती आपल्याला पाहायची आहे, ती आहे फॉरफिचर ऑफ शेअर्सची. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी शेअर्स इश्यू केले जातात त्यावेळी इन्स्टॉलमेंटमध्ये त्याची अमाऊंट घेतली जाते. म्हणजे ॲप्लिकेशन मनी असेल, अलॉटमेंट मनी असेल, फर्स्ट कॉल आणि फायनल कॉल, अशा पद्धतीने इन्स्टॉलमेंटमध्ये अमाऊंट घेतली जाते. परंतु काही वेळा काय होतं, ज्या शेअर होल्डर्सना शेअर्स अलॉट केलेले आहेत ते अलॉटमेंट मनी भरत नाहीत किंवा फर्स्ट कॉल किंवा इतर इन्स्टॉलमेंट असतील त्याची अमाऊंट भरत नाहीत. त्यावेळी त्यांचे शेअर्स फॉरफिट करण्याची जो अधिकार आहे तो त्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सना दिलेला असतो. तर आता ज्यावेळी इन्स्टॉलमेंटमध्ये पैसे भरत असताना शेअर होल्डर्स इन्स्टॉलमेंटचे मनी भरत नाहीत, त्यावेळी कंपनी काय करते, शेअर्स जप्त करते. त्यांना जे शेअर्सचं वाटप केलेलं आहे ते त्यांच्याकडून शेअर्स काढून घेते. ती जी प्रोसिजर आहे त्याला फॉरफिचर ऑफ शेअर्स असं म्हटलं जातं. शेअर जर फॉरफिट करायचे असतील तर कंपनीच्या आर्टिकलमध्ये तसं स्पष्टपणे लिहिलेलं असलं पाहिजे की कंपनीला अधिकार आहेत शेअर्स फॉरफिट करण्याचे. 14 दिवसांची नोटीस त्या शेअर होल्डरला पाठवावी लागते ती इन्स्टॉलमेंटची मनी भरण्यासाठी. तरीही त्यांनी जर मनी भरली नाही तर मात्र ते शेअर्स त्या शेअर होल्डरकडून काढून घेतले जातात आणि ते शेअर्स दुसऱ्यांना विकले जातात. त्यावेळी त्याला रिइश्यू ऑफ फॉरफिचर शेअर्स असं म्हटलं जातं. तर या संबंधीची प्रोसिजर काय आहे किंवा या संबंधीच्या एंट्रीज काय केल्या जातात त्या आपल्याला आत्ता इथं पाहायच्या आहेत. तर आता फॉरफिचर ऑफ शेअर्सची एंट्री काय होते, त्याची एंट्री होते शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी शेअर्सचे पैसे हे कॅपिटलला ट्रान्सफर केले जातात त्यावेळी शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिटला असतं, बरोबर. म्हणजे आपण ज्यावेळी ॲप्लिकेशन मनी शेअर कॅपिटलला ट्रान्सफर करतो त्यावेळी आपण एंट्री करतो की शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, आणि ॲप्लिकेशनची रिसीव्ह झालेली मनी ही आपण ट्रान्सफर करतो शेअर कॅपिटल अकाउंटला. आता तर ट्रान्सफर केल्यानंतर शेअर कॅपिटल क्रेडिट होतं, पण आता त्या शेअरचे पैसे मिळणार नाही आहेत. त्यांना जे शेअर्स विकलेले आहेत शेअर होल्डर्सना ते काय केलेत, त्यांच्याकडून शेअर्स काढून घेतले. त्यामुळे तेवढे शेअर्सची अमाऊंट आपल्याला मिळणार नाही, ती कमी होईल आणि त्याच्यामुळं शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट होतं. ओके, ती जी अमाऊंट असेल इथं अमाऊंट कोणती आहे तर फेस व्हॅल्यूची शेअरची असेल समजा 100 रुपये आणि एकूण शेअर्स किती अनपेड आहेत, किती शेअर होल्डर्सनी अमाऊंट पेड केली नाही आहे. ओके, त्या शेअर्सची संख्या समजा शेअर्स असतील 30 तर एवढी अमाऊंट इथं येणार शेअर कॅपिटल अकाउंटला. ओके, त्यानंतर जर प्रीमियमची अमाऊंट जर त्या शेअर होल्डरनं भरली नसेल तर शेअर प्रीमियम अकाउंटला डेबिट होईल. शेअर प्रीमियमची अमाऊंट जेवढी असेल तेवढी अमाऊंट इथं घ्यायची आणि गुणिले जे नंबर ऑफ शेअर्स असतील ते घ्यायचे. त्यानंतर येतं टू फॉरफिटेड शेअर्स. फॉरफिटेड शेअर्स अकाउंट इथं किती अमाऊंट घ्यायची तर ज्या शेअर होल्डरचे आपण शेअर्स जप्त केलेले आहेत त्यांनी जेवढी अमाऊंट भरलेली असेल कंपनीकडे ती अमाऊंट इथं घ्यायची. ओके, याचं उदाहरणार्थ समजा एका शेअर होल्डरला 10 शेअर्स दिले असतील आणि त्यानं ॲप्लिकेशन मनी आणि अलॉटमेंट मनी अशी 20 रुपये पर शेअर भरली असेल तर 10 गुणिले 20 200 रुपये त्याच्याकडून आपल्याकडे जमा झालेले आहेत. ते आपण त्याची रक्कम जी आहे ती दंड म्हणून आपल्याकडेच ठेवतो आणि ती रक्कम जमा करतो, त्याचे शेअर जप्त करतो. मग ती जी त्यांना अमाऊंट भरलेली आहे 200 रुपये ती फॉरफिटेड शेअर्स इथं अमाऊंट येईल. ओके, त्यानंतर येईल टू शेअर फर्स्ट कॉल अकाउंट.
आता शेअर फर्स्ट कॉल अकाउंट म्हणजे जे अनपेड अमाऊंट असेल, ओके, त्याने शेअर फर्स्ट कॉलची अमाऊंट दिली नसेल तर ती अमाऊंट इथे येईल. तो शेअर फायनल कॉल असेल. फायनल कॉल जो अनपेड असेल त्या शेअर होल्डरने जो दिला नाही तो, म्हणजे जमा केलेली त्यानं रक्कम आणि त्यानं न जमा केलेली रक्कम अशी टोटल जी रक्कम असेल तेवढीच शेअर कॅपिटलची अमाऊंट असेल. या पद्धतीने ज्यावेळी शेअर्स फॉरफिट केले जातात त्यावेळी एंट्री होते. ओके, आता हे जे शेअर्स जमा केलेले आहेत ते शेअर्स काय केले जातात, दुसऱ्या कोणत्या तरी व्यक्तीला विकले जातात. ओके, 100 रुपयाचा एक शेअर आहे आणि असे 30 शेअर समजा काय केले, जप्त करून टाकले कारण त्यांनी इन्स्टॉलमेंटची अमाऊंट भरली नाही. आता ते जे 30 शेअर्स आहेत ते कंपनीकडे आले, ते नवीन व्यक्तीला विकले जातात. नवीन शेअर होल्डर त्याला पाहिला जातो आणि त्याला ते विकले जातात आणि त्याच्याकडून अमाऊंट रिसीव्ह होते. मग त्यावेळी पुढची एंट्री होती बँक अकाउंट डेबिट. आता बँक अकाउंट डेबिट किती अमाऊंट घ्यायची, तर त्या शेअर होल्डर्सकडून जेवढी अमाऊंट आलेली आहे, समजा 30 शेअर्स विकलेत पण त्या शेअरची फेस व्हॅल्यू किती आहे, 100 रुपये आहे, परंतु त्याला 100 रुपयाला ते शेअर्स विकले नाहीत तर 70 रुपयाला विकले. ओके, मग 70 गुणिले 30 2100 रुपये काय होतील त्याच्याकडून जमा होतील. त्यावेळी आपण काय करू, बँक अकाउंट डेबिट 2700 रुपये. ओके, आणि त्यानंतर आपण डेबिट करतो फॉरफिटेड शेअर्सला. फॉरफिटेड शेअर्स अकाउंट डेबिट, इथं कोणत्या अमाऊंट जर डिस्काउंट जेवढा दिला त्याला, 100 रुपयाचा शेअर 70 रुपयालाच विकला, 30 रुपये काय गेलं त्याला डिस्काउंट दिला. ओके, कमी किमतीला विकला, ती जी अमाऊंट असेल, ओके, 30 रुपयेचा डिस्काउंट दिला, 30 शेअर होते, 900 रुपये तिथे काय होतील फॉरफिटेड शेअर्सला येतील. आणि त्यानंतर होईल टू शेअर कॅपिटल आणि ही अमाऊंट जाते कॅपिटल अकाउंट. ओके, त्या पद्धतीने आपली दुसरी एंट्री होते. आणि तिसरी जी एंट्री होते ती होते, जर याच्यामध्ये जर काही अमाऊंट राहिली, समजा जास्त अमाऊंट आली असेल त्या शेअर होल्डरकडून आणि रेशो करून सुद्धा सरप्लस अमाऊंट जर राहिली त्या रेशोमधून, तर ती कॅपिटल रिझर्वला ट्रान्सफर केली जाते. आणि त्यावेळी एंट्री काय होते, तर फॉरफिटेड शेअर अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिझर्व. फॉरफिटेड शेअर्स अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिझर्व, म्हणजे या रेशोमधून जर काही एक्स्ट्रा अमाऊंट जप्त केलेल्यापैकी शिल्लक राहिली असेल तर ती अमाऊंट कॅपिटल रिझर्वला ट्रान्सफर केली जाते. अशा पद्धतीने 3 एंट्रीज या फॉरफिचर ऑफ शेअर्सच्या होतात. ओके, तर याच्या फॉरफिचर शेअर्सचं उदाहरण एक्झाम्पल आपण पाहूया कशा पद्धतीनं एक्झाम्पल सॉल्व करता येईल. तर एक्झाम्पल पहा की कृष्णा इंडस्ट्रीज लिमिटेड इश्यूर प्रॉस्पेक्टस इन्व्हायटिंग ॲप्लिकेशन्स फॉर 12,000 शेअर्स ऑफ ₹100 इच. कृष्णा इंडस्ट्रीनं काय केलेलं आहे, प्रॉस्पेक्टस इश्यू केलं आहे. त्याच्यामध्ये किती शेअरसाठी ॲप्लिकेशन मागितलं आहे, 12,000 शेअरसाठी. म्हणजे इश्यूड कॅपिटल 12,000 आहे, 12,000 शेअर्स आहेत, बरोबर. एक शेअर किती रुपयाला आहे, ऑफ ₹100 आणि त्याच्यावर प्रीमियम आहे 20 रुपये. म्हणजे एकूण शेअर्सची किंमत काय असेल, प्रीमियम सहित 120 रुपयाला तो शेअर्स इश्यू केलेला आहे. आणि त्यानंतर पुढे दिलं की इच पेएबल ॲज फॉलोज, म्हणजे जे इन्स्टॉलमेंट आहेत ते कसे पेएबल केले जात आहेत, ते ॲप्लिकेशन मनी आहे 20 रुपये, अलॉटमेंट मनी 50 रुपये आहे, पण इन्क्लुडिंग प्रीमियम आहे, इन्क्लुडिंग 20 रुपये. 20 रुपये हा प्रीमियम आहे त्या अलॉटमेंटमध्ये इन्क्लूड केलेला आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट आहे फर्स्ट कॉल 30 रुपये आणि फायनल कॉल आहे 20 रुपये. अशा पद्धतीने 120 रुपये ही अमाऊंट रिसीव्ह होणार आहे.
अशा पद्धतीने 4 इन्स्टॉलमेंटमध्ये ती अमाऊंट रिसीव्ह होणार आहे. पुढं दिलं आहे ॲप्लिकेशन्स वेअर रिसिव्ड फॉर 18,000 शेअर्स, म्हणजे शेअर्स इश्यू केले 12,000, पण ॲप्लिकेशन्स किती शेअर्ससाठी आली तर 18,000. 18,000 ॲप्लिकेशन्स रिसिव्ड, बरोबर. पुढं दिलं आहे अँड अलॉटमेंट मेड प्रो रेटा टू द ॲप्लिकेशन्स ऑफ 14,400 शेअर्स. 18,000 शेअर्सचे ॲप्लिकेशन रिसिव्ह झाले, इश्यू केले होते शेअर्स 12,000, परंतु प्रपोर्शनेटली काय केलं 14,400 शेअर्सना अलॉटमेंट केले. अलॉटमेंट मनी ॲडजस्ट केली, म्हणजे वरचे जे 2,400 शेअर्स आहेत जे एक्स्ट्रा शेअर्स आलेले आहेत, शेअरसाठी ॲप्लिकेशन्स आलेले आहेत, त्यांचं ॲप्लिकेशन मनी पुढच्या इन्स्टॉलमेंटमध्ये ॲडजस्ट केलेलं आहे. आणि जे राहिलेले शेअर्स आहेत, राहिले किती शेअर्स 1,600 शेअर्स, त्यांचं ॲप्लिकेशन रिजेक्ट केलं. आणि 2,400 शेअर्स जे एक्स्ट्रा आलेले होते त्या शेअर होल्डर्सना इतर शेअर्स इश्यू केल्यामुळं त्या शेअर्सचे मनी जी असेल ती काय केली, येणारी मनी जी आहे ती ॲडजस्ट केली अलॉटमेंट मनीमध्ये. त्यामुळे 2,400 शेअर्सची ॲप्लिकेशन मनी ॲडजस्ट केली अलॉटमेंटमध्ये. म्हणजे आपण मागे एक्झाम्पल पाहिलं होतं, ओव्हर सबस्क्रिप्शन जर झालं तर कशा पद्धतीने मनी ॲडजस्ट केली जाते. म्हणजे ज्यांचे रिजेक्ट झालेलं आहे त्यांना पैसे माघार दिले जातात, आणि ज्यांचे शेअर्स त्यांना वाटप झालेलं आहे शेअर्सचं त्यांचं काय केलं जातं, ॲप्लिकेशन मनी त्यांची ॲडजस्ट केली जाते अलॉटमेंटमध्ये, आणि तेवढी कमी रक्कम त्यांच्याकडून रिसिव्ह केली जाते. तर अशा पद्धतीने 2,400 शेअर्स जे आहेत त्याच्या अलॉटमेंट मनीमध्ये त्यांची इन्स्टॉलमेंट ॲडजस्ट केली, आणि 1,600 शेअर्स जे आहेत त्याचं काय केलं, ॲप्लिकेशन्स त्यांची रिजेक्ट केली. त्यानंतर पुढं काय लिहिलं बघा, मनी ओव्हर पेड ऑन ॲप्लिकेशन वॉज एम्प्लॉयड ऑन अकाउंट ऑफ सम ड्यू ऑन अलॉटमेंट अँड एक्सेस मनी रिफंडेड. आता सांगितल्या पद्धतीने की 2,400 शेअर्सचं काय केलं, मनी अलॉटमेंटमध्ये ॲडजस्ट केली, आणि एक्सेस मनी जे होते ज्यांचं ॲप्लिकेशन रिजेक्ट केलं त्यांना ती मनी रिफंड केली. आणि त्यानंतर शेवटचा पॅरेग्राफ, मिस्टर राहुल द होल्डर ऑफ 360 शेअर्स फेल टू पे फर्स्ट अँड सेकंड कॉल. मिस्टर राहुल आहे, त्यानं काय केलं, त्याच्याकडे होते 360 शेअर्स, म्हणजे त्या 360 शेअर्स अलॉट केले होते, परंतु तो फेल झाला फर्स्ट आणि फायनल कॉल द्यायला. फर्स्ट कॉल आणि फायनल कॉल त्यानं दिला नाही, ते इन्स्टॉलमेंट त्यानं भरले नाही 360 शेअर्सचे, आणि त्याच्यामुळे त्याचे ॲक्शन काय घेतली बघा पुढं, हिज शेअर्स वेअर फॉरफिटेड आफ्टर फायनल कॉल अँड फॉरफिटेड शेअर्स वेअर सोल्ड टू मिस्टर अजित ॲज फुल्ली पेड फॉर ₹70 ईच. म्हणजे ते 360 शेअर्स आहेत ते त्याच्याकडून जप्त केले, त्याच्याकडून माघारी घेतली त्याला वाटलेले, आणि ते शेअर्स काय केले तर अजितला ₹70 प्रमाणे विकले. ओके, आणि फॉरफिचर ऑफ शेअर्सची मग अशी एक्सप्लेन केल्या पद्धतीने एंट्रीज होतील. तर आता आपण हे एक्झाम्पल सॉल्व करू की याचे एंट्रीज, जर्नल एंट्रीज कशा होतील. आता बघा, हे एकूण शेअर्स इश्यू केले 12,000, परंतु ॲप्लिकेशन्स आली 18,000 शेअर्ससाठी. याचा अर्थ आपली पहिली जी आपण एंट्री करतो की ॲप्लिकेशन मनी रिसिव्ह, तर किती ॲप्लिकेशन्स मनी होईल, तर ॲप्लिकेशन आले 18,000, ॲप्लिकेशन मनी आहे ₹20, म्हणजे 18,000 गुणिले 20 3,60,000 एवढी अमाऊंट ॲप्लिकेशनची रिसिव्ह होईल. त्यावेळी आपण एंट्री करतो बँक अकाउंट डेबिट, 3,60,000 टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन आपण नॅरेशन देऊया की बिंग ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड
ऑन 18,000 शेअर्स अशी आपण पहिली एंट्री करू ऍप्लिकेशन मनी रिसिव्हची. आता जे ऍप्लिकेशन मनी रिसिव्ह झाली ती आपण मनी ट्रान्सफर करू इक्विटी शेअर कॅपिटलला. ही अमाऊंट ट्रान्सफर करते शेअर कॅपिटल अकाउंटला. त्यावेळी आपण एंट्री करतो इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. आता अमाऊंट किती ट्रान्सफर होईल? जेवढे शेअर्स इश्यू केले तेवढेच अमाऊंट ट्रान्सफर होईल. किती शेअर्स इश्यू केले? 12,000. 12,000 गुणिले 20 2,40,000 फक्त काय केली जाईल अमाऊंट इक्विटी शेअर कॅपिटलला ट्रान्सफर केली जाईल. एक्सेस अमाऊंट ट्रान्सफर केली जाणार नाही. कारण ती काय केली जाईल रिफंड केली जाईल. 1,600 शेअर्सचे जे रिजेक्ट केलेले आहेत आणि 2,400 शेअर्स हे अलॉटमेंट मनीमध्ये ऍडजस्ट केले जातील आणि त्याच्यामुळे अमाऊंट येईल 2,40,000. being application money transferred to share capital account. या पद्धतीनं तिसरी एंट्री होईल. आता बघा आपण शेअर ऍप्लिकेशनची एंट्री केली. आता पुढची करायला लागेल अलॉटमेंट मनीची. आपण अलॉटमेंट मनी ड्यूची एंट्री करूया. आपण अलॉटमेंट मनी ड्यू असताना एंट्री काय करतो तर इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट बरोबर. परंतु इथं काय आहे प्रीमियम इन्क्लूड आहे आणि त्याच्यामुळं आपण एंट्री काय करू तर इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. अमाऊंट एकूण किती येणार आहे ती ड्यूची एंट्री आहे. किती अमाऊंट येणार आहे एकूण तर 50 रुपये इन्स्टॉलमेंट येणार आहे प्रति शेअर. 50 गुणिले 12 12 पंचे 60 6 लाख रुपये येणार आहे. 6 लाख रुपयापैकी शेअर कॅपिटलला किती ट्रान्सफर होणार तर इथे प्रीमियम आहे 20 रुपये. टोटल इन्स्टॉलमेंट आहे 50 रुपये म्हणजे 30 रुपये पर शेअर ची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट कुठं जाईल इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटला. टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 30 गुणिले 12 3,60,000 रुपये ही जी अमाऊंट आहे ती अमाऊंट काय केली जाईल इक्विटी शेअर कॅपिटलला ट्रान्सफर केली जाईल. आणि जे प्रीमियमचे अकाउंट आहे त्यासाठी इक्विटी शेअर प्रीमियम अकाउंट क्रिएट केला जाईल आणि त्याला अमाऊंट जाईल 12,000 गुणिले 20 म्हणजे 2,40,000. तो इक्विटी शेअर प्रीमियम अकाउंट 2,40,000. आपण काय म्हणू बे सॉरी इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट आहे. अलॉटमेंट मध्ये ड्यू आहे त्यामुळे इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट आणि इक्विटी शेअर प्रीमियम अकाउंट being allotment money due. अशा पद्धतीने आपण एंट्री करू. आता बघा पुढची एंट्री काय होईल. आपल्याला ऍप्लिकेशनची मध्ये रिसीव्ह झाली होती 3,60,000 आणि आपण ट्रान्सफर केली इक्विटी शेअर कॅपिटलला अमाऊंट 2,40,000. अमाऊंट किती राहिली 1,20,000 ही एक्स्ट्रा अमाऊंट आलेली आहे बरोबर. म्हणजे एकूण किती शेअर्स एक्स्ट्रा सबस्क्राईब केले होते 12,000 शेअर्स इश्यू केले होते. 18,000 शेअर्सला ऍप्लिकेशन प्राप्त झाली म्हणजे 6,000 शेअर्सची ऍप्लिकेशन मध्ये आपल्याकडे एक्स्ट्रा आली होती. एका शेअरची अमाऊंट किती होती 20 रुपये. अशी 1,20,000 अमाऊंट ही आपल्याकडे एक्स्ट्रा आली होती बरोबर. आता आपल्याला जे एक्झाम्पल मध्ये दिलंय की 14,400 शेअर्स जे आहेत त्यांना प्रो रेटा अलॉटमेंट केली म्हणजे 12,000 जणांना तर शेअर्स अलॉट केलेच. वरचे 2,400 जे शेअर्स होते त्यांची ऍप्लिकेशन मध्ये जी आली होती ती सुद्धा ऍडजस्ट कुठे केली
अलॉटमेंट अकाउंटला 2400 शेअर्स गुणिले ॲप्लिकेशनची अमाऊंट किती होती, ॲप्लिकेशन मनी 20 रुपये, म्हणजे 48,000 रुपये. 48,000 रुपये काय केली तर अलॉटमेंटमध्ये ॲडजस्ट केली अमाऊंट, आणि 1600 शेअरची अमाऊंट जी आहे सॉरी 3,600 शेअर्स, कारण 2,400 शेअर्सनंच अलॉट केले आणि 3,600 शेअर्स राहिले, त्यांची ॲप्लिकेशन रिजेक्ट केली, आणि त्यावेळी त्याची अमाऊंट किती येईल तर 3,600 गुणिले 20 म्हणजे अमाऊंट येईल 72,000. 72,000 रिफंड केली. ओके, आता यावेळी एंट्री काय होते तर ही आहे ॲप्लिकेशनची अमाऊंट, त्यामुळं इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट. आता ॲप्लिकेशनला क्रेडिट होतं, आता आपण काय करतोय रिव्हर्स एंट्री करतोय, कारण अमाऊंट रिफंड होणार आहे. किती अमाऊंट रिफंड होणार आहे 1,20,000. बरोबर, या दोन्ही मधला फरक तो ऍडजस्ट कुठे केला इक्विटी शेअर अलॉटमेंटला. किती रुपये ऍडजस्ट केले 48,000 रुपये, आणि रिफंड किती केले टू बँक अकाउंट 72,000 रुपये. being application money, being equity share application money adjusted on 2,400 shares and refunded amount on 3,600 शेअर्स. या पद्धतीने नॅरेशन आपण करू. ओके, आता बघा आपण काय केलं, एक्सेसिव्ह अमाऊंट काय केली रिफंड केली आणि ऍडजस्ट केली. आता अलॉटमेंट मनीची जे ड्यूची आपण एंट्री केलेली आहे, अलॉटमेंट मनी ड्यू किती आहे 6,00,000 रुपये, तर शेअर कॅपिटलचे 3,60,000 रुपये आणि प्रीमियमचे 2,40,000 रुपये आहेत. बरोबर, आता ती अमाऊंट जी आहे अलॉटमेंट मनी दुसऱ्या हप्त्याची ती रिसीव्ह झाल्याची एंट्री आपल्याला करावी लागेल. बरोबर, आता अलॉटमेंट मनी रिसीव्ह एंट्री आपण करू. बँक अकाउंट डेबिट एकूण 6,00,000 रुपये ड्यू होते. बरोबर, तेवढे जमा झाले, कारण ते काही पॉलिसी इन ॲरियर्स नाहीये, सर्वांनी अमाऊंट भरलेली आहे 6,00,000 रुपये. 50 गुणिले 12,000 आणि टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटला किती रुपये जातील ही अलॉटमेंटची मनी आहे. अलॉटमेंटची मनी रिसीव्ह होताना आपण एंट्री करतो बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. अमाऊंट किती आहे आता 6,00,000 रुपये येणे आहे, परंतु आपण ऑलरेडी ॲडजस्ट अमाऊंट जी केलेली आहे ती केलेली आहे 48,000 रुपये. बरोबर, अलॉटमेंटला, म्हणजे तेवढी रक्कम अलॉटमेंटला येणार नाही. बरोबर,
म्हणजे 6,48,000 रक्कम वजा होईल. 5,52,000 रुपये रिसीव्ह होतील. बरोबर. म्हणजे अलॉटमेंट मनी रिसीव्ह ची एंट्री होईल 5,52,000 रुपयांची. बरोबर. आता पहिले 2 इन्स्टॉलमेंट झाले कंप्लीट. त्यानंतर पुढचं इन्स्टॉलमेंट आहे फर्स्ट कॉलच. आता ज्यावेळी फर्स्ट कॉल ड्यू असतो तेव्हा आपण एंट्री काय करतो, इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट. किती अमाऊंट ड्यू आहे, तर 12,000 गुणिले 30, 3,60,000 टू इक्विटी शेअर फर्स्ट इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट being फर्स्ट कॉल ड्यू. पहिला कॉल ड्यू. बरोबर. 3,60,000 रुपये येणे आहे फर्स्ट कॉलची अमाऊंट. परंतु तेवढी अमाऊंट जमा होईल का, तर होणार नाही. कारण जो राहुल आहे त्याने काय केले, 360 शेअर्स जे आहेत त्याच्याकडे, त्याचे फर्स्ट कॉल आणि फायनल कॉलची अमाऊंट भरली नाही. ओके. 360 शेअर्स आहेत गुणिले 30, 10,800 रुपये त्यानं फर्स्ट कॉलची अमाऊंट भरली नाही. म्हणजे तेवढी अमाऊंट काय होईल, कमी येईल, रिसीव्ह होईल. फर्स्ट कॉलची एकूण अमाऊंट किती रिसीव्ह होईल मग, 3,60,000 वजा 10,800, 3,49,200 एवढी अमाऊंट फर्स्ट कॉलची जमा होईल. फर्स्ट कॉल रिसीव्ह. फर्स्ट कॉलची अमाऊंट रिसीव्ह झाली. किती झाली, 3,49,200. कारण 10,800 कॉल्स इन अरियर्स आहे. बरोबर. यानंतर पुढची एंट्री होईल आपली फायनल कॉलची. त्यामध्ये फायनल कॉल ड्यूची एंट्री होईल. या पद्धतीने होईल फर्स्ट कॉल प्रमाणेच. ही इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट. इक्विटी शेअर फायनल कॉलचा किती रुपयाचा आहे, तर 20 रुपयाचा पर शेअर आहे. 20 गुणिले 12,000 म्हणजे 2,40,000. टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 2,40,000. आपण एंट्री करू बेइंग फायनल कॉल ड्यू. त्यानंतर आपण एंट्री करतो फायनल कॉल रिसीव्हची. बरोबर. आपण काय एंट्री करतो, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फायनल कॉल. फायनल कॉलची अमाऊंट किती असेल, 2,40,000 येणं आहे. परंतु तेवढी अमाऊंट आली नाही आहे, कारण 360 शेअर जर राहुलकडे होते तर ती अमाऊंट भरली नाही फायनल कॉलची. फर्स्ट कॉलची पण भरली नाही, फायनल कॉलची पण भरली नाही. म्हणजे 360 गुणिले 20, 7,200 रुपये त्यानं भरले नाहीत. म्हणजे तेवढी अमाऊंट कमी जमा होईल. म्हणजे 2,40,000 वजा 7,200, 2,32,800 रुपये काय होते, जमा होतील. आपण एंट्री करू बँक अकाउंट डेबिट 2,32,800 टू इक्विटी शेअर फायनल कॉल 2,32,800. नॅशनल बेइंग फायनल कॉल रिसीव्ह. ओके. आता आपण 4 इन्स्टॉलमेंटच्या एंट्रीज केल्या. म्हणजे 4 इन्स्टॉलमेंटच्या ड्यूच्या एंट्री आणि 4 इन्स्टॉलमेंट रिसीव्ह झाल्याच्या एंट्री आपण केल्या. एकूण 9 एंट्रीज झाली. एक एंट्री एक्स्ट्रा झाली कारण की आपण एक्सेस ॲप्लिकेशन मनी जी आहे ती ॲडजस्ट केली.
आणि मग ते रिफंड केली, त्याची एंट्री जी केली, त्यामुळे एकूण 9 एंट्रीज झाल्या. बरोबर. आता यानंतर अलॉटमेंट फॉरफिचर शेअर्सच्या एंट्रीज कराव्या लागतील, कारण की आपल्याला शेवटचा जो पॅरेग्राफ दिलेला आहे त्याच्यामध्ये लिहिलं आहे की राहुल द होल्डर ऑफ 360 शेअर्स फेल टू पे फर्स्ट अँड फायनल कॉल अँड हिज शेअर्स वेअर फॉरफिटेड आफ्टर फायनल कॉल. फायनल कॉलचं रिसिव्ह झाल्यानंतर त्याचे शेअर्स 360 शेअर्स काय केलेत, कंपनीनं फॉरफिट केलेले आहेत. बरोबर. आता 360 शेअर्स फॉरफिट केले. आपण ज्यावेळी शेअर्सची रिसिव्ह झालेली अमाऊंट इक्विटी शेअर कॅपिटलला ट्रान्सफर करतो त्यावेळी इक्विटी शेअर कॅपिटल क्रिएट करतो. पण आता ही अमाऊंट रिसिव्ह होणार नाही आहे, त्याच्याकडून येणार नाही आहे, कारण त्याला 14 दिवसाचं नोटीस दिलं आणि त्याला काही उत्तर दिलं नाही. त्यामुळे त्याचे शेअर्स काढून घेतले त्याला जे वाटले होते ते. त्याच्यामुळे ती अमाऊंट येणार नसल्यामुळे इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट काय होईल, डेबिट होईल. आपली एंट्री जागी काय होईल, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. अमाऊंट किती आहे, एकूण आहेत 12,000 शेअर्स. त्यापैकी 360 शेअर्स काय केले, जप्त केलेले आहेत. बरोबर. एवढ्याची अमाऊंट येणार नाही, बाकीचे सर्व शेअर्सची अमाऊंट रिसिव्ह झालेले आहेत. त्याच्यामुळे 360 गुणिले फेस व्हॅल्यू काय आहे ते एका शेअरची 100 रुपये, 36,000 रुपयेची अमाऊंट काय येणार नाही, कारण ते शेअर्स जप्त करून घेतलेले आहेत. त्यामुळे अमाऊंट 36,000. एकूण 360 शेअर्स आहेत जे फॉरफिट केलेले आहेत. बरोबर. त्यामुळे इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 36,000 न डेबिट होईल. त्यानंतर क्रेडिट कशाला होईल, तर फॉरफिटेड शेअर्सला होईल. फॉरफिटेड शेअर्स अकाउंट किती रुपयामध्ये जप्त केली, आता 360 शेअर्स आहेत. ओके. राहुलनं घेतलेली, त्याने एकूण अमाऊंट किती भरली होती कंपनीकडं, त्यांना अमाऊंट भरली होती ॲप्लिकेशन मनीची आणि अलॉटमेंट मनीची. बरोबर. ॲप्लिकेशन मनी किती रुपयाचा होता, 20 रुपयाचा. अलॉटमेंट मनी किती रुपयाचा होता, 30 रुपयाचा. इथं शेअर प्रीमियम जे आहे ते घ्यायचं नाही आहे, ओके, कारण फेस व्हॅल्यू आपण घेतलेलं आहे त्या शेअर्सची 36,000 जे आहे ते फेस व्हॅल्यूने घेतलेलं आहे. म्हणजे जरी शेअर 120 रुपयाने विकला असेल तरी सुद्धा आपण त्याची अमाऊंट 100 रुपयानेच घेतलेली आहे. त्यामुळे ते शेअर प्रीमियमची अमाऊंट घ्यायची नाही. एकूण ॲप्लिकेशनचा आता 20, अलॉटमेंटचा 30, 50. बरोबर. 360 गुणिले 50 म्हणजे एकूण 18,000 रुपये आहेत ते त्याच्याकडून रिसिव्ह झालेले आहेत. त्यानं फक्त फर्स्ट आणि फायनल कॉल्स फक्त काय केलं आहे, दिला नाही आहे, त्याची इन्स्टॉलमेंट भरले नाही आहेत. त्याच्यामुळे 18,000 त्याच्या ऑलरेडी कंपनीकडे जमा झालेले आहेत पहिल्या 2 हप्त्यांची, आणि त्या आपण रक्कम काय केली, जप्त केली. बरोबर. 18,000. त्यामुळे फॉरफिटेड शेअर्स येईल 18,000 रुपये त्याची अमाऊंट जप्त केलेली. आणि त्यानंतर येईल इक्विटी शेअर फर्स्ट कॉल. इक्विटी शेअर फर्स्ट कॉलची अमाऊंट किती होती ड्यू, 30 रुपये. बरोबर. आणि एकूण शेअर्स किती होते त्याचे, 360 गुणिले 30 एवढी अमाऊंट त्याच्याकडून जमा झालेली आहे फर्स्ट कॉलची, म्हणजे 10,800 रुपये. तसंच फायनल कॉल, इक्विटी शेअर फायनल कॉल आहे 20 रुपयाचा. एकूण शेअर्स आहेत 360 म्हणजे 7,200 एवढी अमाऊंट त्याच्याकडून आलेली नाही. त्याच्यामुळे ते आपण काय केले, इक्विटी शेअर काय केले, फर्स्ट अँड फायनल कॉल हे क्रेडिटला दाखवले. तुम्हाला माहिती ज्यावेळी आपण ड्यूची एंट्री करतो, म्हणजे फर्स्ट कॉल असेल, फायनल कॉल असेल, त्याची आपण जी एंट्री करतो ड्यूची, त्यावेळी एंट्री काय करतो, तर इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. बरोबर.
कारण त्या अमाऊंट येणार आहे आपल्याला माहिती आहे, पण आता ते येणार नाहीये त्याच्यामुळे वरती एंट्री केली. डीच्या मध्ये एंट्री करतो ते वर घेतो इक्विटी शेअर फर्स्ट फॉर अकाउंट इक्विटी शेअर कॅपिटल, परंतु ती अमाऊंट काय आली येणार नाहीये, ती पुढे झाली आणि त्याच्यामुळे आपण एंट्री रिव्हर्स केली. इक्विटी शेअर कॅपिटल वर घेतला इक्विटी शेअर फर्स्ट कॉल आणि फायनल कॉल या पद्धतीने आपण उलटी एंट्री केली. ओके, आपण त्याचे नॅरेशन काय लिहू तर being forfeited 360 shares. 360 shares of Mr. राहुल. बरोबर. त्यानंतर आता बघा आपल्याला एक्झाम्पल मध्ये पुढे काय दिले की forfeited shares were sold to Ajit as fully paid for ₹70 each. म्हणजे जे फॉरफिट जप्त केलेले शेअर्स आहेत 360 ते शेअर्स कोणाला विकले अजितला विकले. किती रुपयानं 70 रुपये पर शेअर. बरोबर. म्हणजे आपल्याकडे अमाऊंट किती रिसीव होईल तर 360 गुणिले 70 ही अमाऊंट किती येईल 25,200. ही जी अमाऊंट आहे ते काय झाली आपल्याकडे रिसीव्ह होईल कारण ते आपण मिस्टर अजितला ते जप्त केलेले 360 शेअर्स विकले. त्यावेळी आपण शेअर्सची अमाऊंट रिसीव्ह आपण काय एंट्री करतो बँक अकाउंट डेबिट 25,200. ते शेअर्स किती येतील 360 गुणिले 70 ही जी अमाऊंट आहे ती आपल्याकडे रिसीव्ह झाली. पण एक शेअर होता 100 रुपयाचा आणि आपण शेअर विकलाय तो 70 रुपयाला म्हणजे 30 रुपये त्याला डिस्काउंट दिला. बरोबर. म्हणजे डिस्काउंटची रक्कम जी आहे फॉरफिटेड शेअर्स अकाउंट किती 360 गुणिले 30 अमाऊंट किती आहे 10,800 रुपये. एवढा त्याला आपण डिस्काउंट दिला 30 रुपयाला डिस्काउंट दिला तेवढी आपल्याला अमाऊंट कमी येणार आहे आणि आपण ही अमाऊंट कुठे ट्रान्सफर करणार आहे शेअर कॅपिटलला इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट किती रुपये 360 गुणिले 100 36,000 रुपये. ओके, फॉरफिट करताना इक्विटी शेअर कॅपिटल का 36,000 काय केलं आपण डेबिट केलं. आता अमाऊंट रिसीव्ह झालेली आहे 70 रुपये प्रमाणे 25,200 हे क्रेडिट अमाऊंट होईल. फॉरफिटेड शेअर्स डिस्काउंट दिला 10,800 ते अमाऊंट सुद्धा क्रेडिट होणार. अशा पद्धतीने इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट क्लोज होईल. ओके, त्यावेळी आपण नरेशन काय लिहू तर रिइश्यूड पुन्हा विकले आपण रिइश्यूड 360 शेअर्स टू अजित. आपण काय केले शेअर्स त्याला विकले. आता बघा की एकूण मिस्टर राहुलकडून अमाऊंट किती आपल्याकडे आली होती 18,000 आली होती कारण फर्स्ट ॲप्लिकेशन मनी आणि अलॉटमेंट मनी दोन्ही सुद्धा रक्कम आपल्याकडे जमा केल्या होत्या. बरोबर. 18,000 रुपये जमा झाले होते आणि आपण डिस्काउंट किती दिला 10,800 रुपयांचा. ओके, हा लॉस आहे. हे जप्त केलेले शेअर्स आहे तो प्रॉफिट आहे. बरोबर, कारण ते आपल्याकडे अमाऊंट राहणार आहे त्या राहुलची. 18,000 वजा 10,800 आपण जर केलं तर अमाऊंट येईल 7,200. 7,200 कंपनीला काय झालंय प्रॉफिट झालाय या फॉरफिचर ऑफ शेअर्स मधून आणि त्याच्यामुळे तो जे प्रॉफिट आहे तो आपण ट्रान्सफर करू शेअर रिझर्व्ह अकाउंटला. ओके, रिझर्व्ह अकाउंटला ती अमाऊंट ट्रान्सफर होईल. जर लॉस झाला असता इथं तर आपण काय एंट्री काय केली असते इक्विटी शेअर रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू फॉरफिटेड शेअर्स. आता फॉरफिटेड शेअर म्हणून प्रॉफिट झाला त्यामुळे फॉरफिटेड शेअर्स अकाउंट डेबिट काय पुढची फॉरफिटेड शेअर अकाउंट डेबिट 7,200 टू शेअर रिझर्व्ह अकाउंट 7,200. आपण काय म्हणू बॅलन्स ऑफ फॉरफिटेड अकाउंट ट्रान्सफर्ड टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट. कॅपिटल रिझर्व्ह अकाउंटला आपण काय केला तो बॅलन्स जो आहे
तो ट्रान्सफर केला आहे. ओके, आपण जर फॉरफिचर ऑफ शेअर्स जर अकाउंट तयार केलं असतं, क्रेडिटला अमाऊंट तयार असते 18,000 रुपये, डेबिटला अमाऊंट किती असते 10,800 रुपये. तो जो बॅलन्स राहिला फॉरफिटेड शेअर्सचा तो किती राहिला 7,300. ओके, तो जो प्रॉफिट झाला आहे तो आपण ट्रान्सफर करून शेअर कॅपिटल आणि फॉरफिटेड शेअर्स अकाउंट क्लोज होईल. या पद्धतीनं या 3 ज्या नव्या एंट्रीज आहेत त्या होतील. ओके, बघा पुन्हा कशा होतील. जेवढे अमाऊंट 360 शेअर्सची राहुलकडून रिसिव्ह होणार होती, त्यानं ते 2 इन्स्टॉलमेंट पे केले नाहीत, त्यामुळे त्याचे शेअर्स जप्त केले आणि त्याच्यामुळे शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट केलं. त्या अमाऊंट डिवॉर्स ते रिसिव्ह होत असते तेव्हा आपण क्रेडिट करतो शेअर कॅपिटल, त्या अमाऊंट येणार नाही आणि त्याच्यामुळे शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट केला 360 शेअर्सचा. अमाऊंट किती फेस व्हॅल्यू प्रमाणे 36,000. ओके, आणि त्याची राहुलकडून अमाऊंट आली होती 18,000 पहिल्या 2 इन्स्टॉलमेंटची, ते आपण जप्त केली. त्यामुळे फॉरफिटेड शेअर्स अकाउंट क्रेडिट केलं 18,000 रुपये. फर्स्ट कॉल जो अनपेड आहे त्याची अमाऊंट, सेकंड कॉल अनपेड आहे त्याची अमाऊंट. ओके, या पद्धतीने आपण पहिली एंट्री केली. दुसरी एंट्री केली रिइश्यूची. ते शेअर जे आहेत ते विकले अजितला 70 रुपये प्रमाणे. मग 360 गुणिले 70 एवढी अमाऊंट आपल्याला रिसिव्ह झाली. पण आपल्याला डिस्काउंट शेअर्स इश्यू केले 30 रुपये डिस्काउंट दिला. 30 गुणिले 360 10,800 रुपये काय केलं त्याला डिस्काउंट दिला. प्रॉफिटमधून डिस्काउंट केला 7,200 राहिला. जो आपला प्रॉफिट आहे तो जो बॅलन्स आहे तो आपण ट्रान्सफर केला शेअर रिझर्व्ह अकाउंट. ओके, तर या पद्धतीने ह्या एक्झाम्पल सॉल्व्ह होईल आणि जर्नल एंट्रीज याच्या होतील.